नमस्कार, मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. लोकसत्ता विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामधले निकाल विधानसभा निवडणुकांचे झालेले आहेत आणि आता प्रवास जो सुरू आहे तो मुख्यमंत्री कोण होणार इथपर्यंत आता आपण येऊन पोहोचलोय. गेले 3 दिवस त्याच्या संदर्भात चर्चा चालू होती आणि अखेरीस काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की माझा अडसर याच्यामध्ये असणार नाही. तर आता आपण आहोत लोकसत्ता विशेष चर्चेमध्ये आणि माझ्यासोबत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. 2 अतिशय महत्त्वाचे राजकीय विश्लेषक आपल्याकडे आज आलेले आहेत. त्यापैकी एक आहेत संजीव साबळे आणि दुसरे आहेत प्रकाश अकोलकर. अकोलकर सरांनी तर शिवसेनेच्या संदर्भामध्ये शिवसेनेचा इतिहास लिहिलेला आहे. शिवसेना नावाचा इतिहास असं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. तर या तिघांशी आता आपण गप्पा मारणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांच्यासाठी असा आहे की खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आणि खूप मोठ्या प्रमाणावर चांगले निकाल पण लागले. म्हणजे चांगले निकाल लागले हे भाजप आणि महायुतीच्या संदर्भामध्ये. असं वाटतंय का एकूण निकाल पाहून की ही लाट होती आणि लाट होती तर मग ती कुणाला दिसली का नाही, असा एक हा पहिला प्रश्न आहे. ही लाट होती असं निकालांच्या आकड्यांमध्ये जी तफावत आलेली आहे, म्हणजे महाविकास आघाडीची एकूण संख्या आणि महायुतीची एकूण संख्या याच्यावरनं ही लाट होती असं सहज म्हणता येईल. अशीच लाट खरं तर लोकसभेच्या वेळेला पण होती. तेव्हा लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या 48 पैकी 31 जागा जिंकू शकेल असं कोणाच्याही ध्यानीमध्ये नव्हतं. आम्ही 25 ते 30 जागा घेऊ असं तेव्हा महायुतीचे नेते विशेषतः फडणवीस शिंदे हे सगळे सांगत होते. प्रत्यक्षात तेव्हा जसं उलटं झालं तसंच उलटं झालं आणि तेव्हा शरद पवार असं सांगत होते लोकसभेच्या वेळेला की ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि मोदी येवोत, अमित शहा येवोत, आणखीन कोणी काही प्रचार करत, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. तेव्हा ही लाट दिसली नव्हती आणि आत्ताही लाट दिसली नाही आणि अशी लाट अनेकदा दिसत नाही. त्यातलं देशाच्या इतिहासातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आणीबाणीनंतर 77 साली ज्या निवडणुका झाल्या तेव्हा देशातल्या एकाही राजकीय पत्रकाराला, राजकीय पंडिताला इंदिरा गांधी यांचा रायबरेलीत पराभव होईल असं वाटलं नव्हतं. त्याला अनेक कारणं होती, पण त्या कारणांमुळे शेवटी तो पराभव इतका दारुण होता की संपूर्ण उत्तर भारतामध्ये काँग्रेसचा एकही खासदार निवडून येऊ शकला नव्हता. तेव्हाही अर्थातच निवडणूक जनतेने हातात घेतली होती. फक्त मी थोडं एकच वाक्याची जोड देतो की यावेळेला निवडणूक जनतेने हातात घेतली नव्हती, तर त्यांना ते हातात घ्यायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गावोगाव जे काम केलं त्यांनी ते लोकांच्या मनावर बिंबून लोकांना त्यात उतरवलं होतं असं मी म्हणू शकतो. नाही, मला असं वाटतं की 77ची जी निवडणुकीचं प्रकाश अकोलकर सांगताय तर त्यावेळेला लाट दिसत होती. यावेळेला ॲब्सोल्युटली ती दिसत नाही, इनविजिबल होती. ती लाट होती का याच्याबद्दलही आज विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यातली सत्यासत्यता ती आपल्याला कळेल न कळेल हा वेगळा भाग. तर त्यातलं पराकल प्रभाकर म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत त्यांनीच जे वाढीव मतदान जे झालेलं आहे, पहिल्या दिवशी झालेलं मतदान हे होतं 58% आणि दुसऱ्या दिवशी ते आकडा सांगण्यात आला 66%. एवढं मतदान म्हणजे जवळपास 75 ते 76 लाख लोकांचं मतदान कसं काय वाढलं हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्यामुळे काही फरक पडला आहे का, ते जर झालं नसतं तर काही वेगळं चित्र दिसलं असतं का, हे पाहायला पाहिजे. आणि मला एक असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला जास्त जागा मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे जे नेते होते ते एक स्वतःच्या मस्तीत होते की यंदाही आपण जिंकू वगैरे. आणि याउलट युतीचे जे नेते होते किंवा भाजपचे आणखी तिन्ही पक्षांचे त्यांना लक्षात आलं होतं की आपण आत्ता जर सजग राहिलो नाही तर आपलं सगळं संपवू शकेल ही निवडणूक. म्हणून त्यावेळेला त्यांनी त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना किंवा अन्य जे काही काही हे केलं त्याच्यापासून अगदी हिंदूंना एकत्र आणण्यापर्यंत कटेगे तो कटेगे हम काय सेफ राहील एक है तो सेफ आहे वगैरे अशा त्याचा एक परिणाम झाला निश्चितच आहे. कारण तो परिणाम आपल्याला इथे शहरांमध्ये दिसत नसला तर गावागावांमध्ये जसं अकोलकरने सांगितलं तसं संघाचे जे कार्यकर्ते होते ते तो मेसेज आहे तो खालपर्यंत पोहोचवत होते. त्याचा हा परिणाम असावा असं मला जाणवतं. नाही, एक म्हणजे संजू म्हणाला ते बरोबर आहे. प्रकाशच्या पासून थोडासा मी मतभेद व्यक्त करतो. लाट अजिबात नव्हती. ओके, ती अदृश्य होती का? आता या निकालावरनं तर म्हणायला हवं ती अदृश्य होती,
पण या मतांनी बसलेला धक्का हा सत्ताधारी पक्षाला पण आहे. बरोबर. मग अरे बापरे, हे एवढं झालं का, असं कसं काय झालं, हे त्यांनाही वाटतंय. त्यामुळे लाट निश्चित नव्हती. 2 घटक 100% निर्णायक ठरले. एक तर अर्थातच लाडकी बहिणा वगैरे वगैरे, आणि सणासमारंभाला असे साड्या वगैरे नेसून जशा जातात तशा महिला त्या दिवशी छान रांगा लावून मतदानाला होत्या. त्या दिवशी पहिली चुणूक जाणवली की हे काहीतरी वेगळं घडतंय, आणि मतदानाचा टक्का जसा वाढत गेला त्याच्यातनं अंदाज आला की हे फिरतंय, वारं फिरतंय. आणि दुसरा अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, त्यांनी घरोघरी जाऊन हात धरून आपल्या मतदारांना बाहेर आणलं, हा निर्णायक भाग. आणि आता याच्यातला मुद्दा येऊ शकतो की हे का केलं. यातला एक साधा म्हणजे काय म्हणतात त्याला, सिद्ध करून दाखवण्याचा मुद्दा असा आहे की इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर हु इज द बॉस. ओके. लोकसभा निवडणूक, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक याच्यातला जर फरक काय असेल तर त्याच्यामध्ये संघाने मी बॉस आहे पण मी काही काम करणार नाही, तुम्हाला दाखवून देतो कोण बॉस आहे ते. कारण त्याच्या आधीच भाजपचे अध्यक्ष आणि जयप्रकाश नड्डा यांनी एक विश्वविख्यात विधान केलं होतं की संघाची आम्हाला गरज नाही. आता नड्डांची एकंदर अवकात, राजकीय स्थान हे लक्षात घेता हे विधान नड्डांनी केलेलं असणं म्हणजे त्यांच्या तोंडातनं निघालं असेल, पण त्याच्या मागे ते नड्डाच एकटे आहेत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे त्याचा फटका संघाने त्या निवडणुकीत जाणवू दिला. संघ स्वयंसेवक असतील किंवा जे मतदारांसाठी जे करावं लागतं ते केलं गेलं नाही. तोच मुद्दा यावेळेला निर्णायक ठरला. मधल्या काळात संघाकडून ज्या काही कानपिचक्या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांना दिल्या जाणं आवश्यक होतं त्या दिल्या गेल्या. जी काही शरणागती पत्करायची असते ती पत्करली गेली. हो, आमचं चुकलं, तुम्हीच महान आहात किंवा जे काही म्हणायचं असतं ते म्हटलं गेलं, आणि संघाने मतदारांना बाहेर आणलं आणि निकाल हा असा दिसला. पण लाट निश्चित नव्हती हे आपल्याला ठामपणे सांगता येईल. ओके. त्याच्याचमुळे भाषा बदलली असं मला वाटतं बरोबर. निवडणुकीच्या काळात. बटेंगे तो कटेंगे ही जी भाषा आहे ना ही त्याच्यामुळे आलेली. आणि पुढच्या वर्षी काही आता विधानसभेच्या निवडणुका आहेत उत्तर प्रदेशात. आत्ता जर फटका बसला तर एक मोराल आहे ते खच्ची होतं. तर तसं न करता आपल्याला हे काही करून जिंकायचंय, ही सारी ताकद जिंकणं आवश्यकच होतं. पण त्याच्यासाठी त्यांनी केलेला एक निर्णय आहे ना तो आपल्या सगळ्यांच्या काय म्हणतात त्याला नजरेखालून गेला. निवडणुका जाहीर व्हायच्या आधी 48 तास राज्य सरकारने एक अध्यादेश काढला, आणि तो अध्यादेश असा होता की उपवर्गीकरण अनुसूचित जाती जमातींचं, त्याचा म्हणजे शहरी वातावरणात आपल्याला त्याचं महत्व जाणवत नाही, पण हिंदू दलित आणि बौद्ध दलित याची एक चांगली त्यांनी चांगली म्हणजे चांगली म्हणायचं की नाही त्याचा प्रश्न झाला. पण राजकीय विभागणी केली, आणि जो दलितांचा मोठा वर्ग काँग्रेसकडे गेला असता तो भाजपने व्यवस्थितपणे आपल्याकडे आणला, आणि त्याच्यात निर्णायक भूमिका बजावली. म्हणजे गेली कित्येक वर्षाची भूमिका निर्णायक बजावतात ते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने. त्यांनी हा मुद्दा बऱ्यापैकी प्रसिद्ध केला, आणि आज आपणच जी बातमी छापली आहे जवळपास 22-24 ठिकाणी वंचितमुळे महाविकास आघाडी ठरलेली आहे. नाही, पण साबळेने आता जे सांगितलं की पुढच्या वर्षीच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका हे लक्षात घेऊन, त्या लक्षात घेऊनच त्यांनी मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत मोदी आणि शहांपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात योगी ना इथे प्रोजेक्ट केलं होतं उत्तर प्रदेशच्या. ते मला असं वाटतं प्रकाश तो म्हणजे योगी मे बी क्राऊड पुलर किंवा गर्दी खेचू शकत नाही, पण मुद्दा नाही चालला ना. पण हिंदुत्वाचा मुद्दा चालला. म्हणजे आता कसं आहे की वरून त्यांनी हिंदुत्वाचा दट्ट्या म्हणता येईल तो दिला, पण खालून जे ओबीसी मतांचं ध्रुवीकरण घडवून आणलं, पण त्यांनी त्यातला खरा फरक कसा झाला की ज्या सगळ्या योजना त्यांनी धडाकेबाज लावल्या होत्या त्या धडाकेबाज योजना म्हणजे लाडकी बहीण, मग सिनियर सिटीजनसाठी केलेल्या स्कीम्स, मग युवा कार्य प्रशिक्षणाची योजना, मग शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना, कृषी सौर पंप, महिलांना एसटीत अर्ध तिकीट आणि सिनियर सिटीजन्सना मोफत प्रवास, इतक्या योजना त्यांनी प्रत्यक्ष राबवून दाखवल्या गेल्या वर्षभरात. या राबवून दाखवलेल्या योजना विरुद्ध याच्या विरुद्ध खोके आणि गद्दार एवढं ते एक आपण विरोधकांकडे जाऊ, पण यांच्या बाजूला दाखवण्यासारखी एक अतिशय एक गमतीशीर गोष्ट अशी की विविध जाती प्रजाती यांची महामंडळ जवळपास 19 महामंडळ, म्हणजे जातीयवादी या अर्थाने नाही, पण ब्राह्मणांसाठी महामंडळ सोडलं तर एक जात जमात सोडलेली नाहीये. जैन सुद्धा आहे, जैनांसकट सगळ्यांसाठी मंडळ नेमली. प्रत्येक जातीच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे काही जात सोडली नाही. ओबीसीची मतविभागणी केली, दलितांची मतविभागणी केली,
आणि याच्या पलीकडे जाऊन मराठा जो आहे ती मतं आपल्याकडे यावीत यासाठी यावेळेला भाजपने इतके मराठा उमेदवार बरोबर. दिले, म्हणजे सर्व पक्षांनी दिले, पण सर्वात जास्त उमेदवार भाजपने दिलेत यावेळेला. आणि त्यांचेही निवडून आलेले मराठा जे आमदार आहेत त्यांची संख्या जवळपास 45 वगैरे आहे. लोकसत्तेला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मराठा मूळचे हिंदूच आहेत. बरोबर. मराठा हा मूळचा हिंदूच घटक त्यामुळे ते आहे. हिंदुत्वाकडे सगळा तो हिंदुत्वाकडे ते वळवलं हे त्यांनी राजकीय दृष्ट्या करून दाखवलं ना. एक थोडंसं आकडेवारीकडे येतो की महायुतीला 50% मतं मिळाली आणि 82% जागा मिळाल्या. आघाडीला 35% मतं मिळून देखील 17 जागाच मिळालेल्या आहेत, 17% मिळाल्या. आणि एकूण पोल मॅनेजमेंट जे आहे, म्हणजे जो मगाशी संघाच्या संदर्भातला उल्लेख निघाला, तर ते खूप बारकाईने केलं होतं आणि ते यातलं सगळ्यात मोठं महत्वाचं यश आहे असं वाटतं का? कारण पुढची जी परत आकडेवारी आहे ती पण अशी आहे की 12% मतं मिळालेल्या शिंदेंच्या सेनेला 57 जागा मिळाल्या आहेत आणि साधारण तेवढीच टक्केवारी उद्धव ठाकरेंच्या सेनेला आहे, पण त्यांना जागा मात्र 20च आहेत. हे तर म्हणजे आकडेवारीचं कसं होतं ते तो थोडासा धोकादायक मार्ग ठरतो, कारण आकडेवारी दोन्ही अर्थ दाखवते. म्हणजे अगदीवर. हे म्हणजे ते विख्यात वचन आहे ना की स्क्वीज स्टॅटिस्टिक्स अँड इट कॅन कन्फेस एनिथिंग. हो, काहीही कबूल करता येऊ शकतं. कारण याच आकडेवारीतला एक दुसरा घटक असा आहे ना की जागा जास्त होऊनही भाजपची एकट्याची टक्केवारी वाढलेली नाही ना. बरोबर. तर ती 24-25% जी काय असू शकते ती म्हणजे 28 पूर्णांक काहीतरी हा, आहे बरोबर. आणि काँग्रेसची 20% आहे. मग पण ती- काँग्रेसच्या हो. जागा 20 आहेत आणि ह्यांच्या 125 जागांमध्ये आहेत. परिवर्तन हा. नाही झालेलं. नाही नाही, याला थोडा- कारण जे जातींचं मायक्रो मॅनेजमेंट खालच्या लेवलला केलं होतं की पृथ्वीराज चव्हाणच्या विरुद्ध कोण उभं करता येईल, हे झालं जातींचं. जयंत पाटील अगदी थोडक्या मताने निवडून आले, त्यांच्या विरुद्ध कोण कोण उभे केले तर ते बरं. त्यांची मतं खातील. किंबहुना महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जे विजयी झालेत त्यांचं मतं अगदी अगदी कमी आहे. नंतर त्याच मतदारसंघांमध्ये एक ज्या पद्धतीने निवडक माणसं किंवा प्रकाश अकोलकर उभे आहेत तर त्यांना तिथे त्यांची मतं कोण खाऊ शकतील अकोलकरांना कोणी मतं नाही देणार. अशी जी विभागणी झाली. त्याचबरोबर तिथे चिन्हांचा आणि नावाचा पण एक मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला. म्हणजे निवडणूक आयोगापासून सगळेजण सगळे दिसतीला जण सहभागी हो. होते. म्हणजे ही निवडणूक जो तुतारी आणि तुतारी फुंकणारा माणूस असं इतकं त्याच्यामुळे म्हणजे अजितदादाच म्हणाले की राजे वाचले, पिपाणीने राजांना वाचवलं. हो. आता अजितदादा म्हणाले म्हणून ते खपून गेलं, पण हो. एरवी तो मुद्दा झाला असता. पण यातला महत्वाचा मुद्दा कुठे आहे नाही, तो पण हे बघा. सगळं मॅनेजमेंट भाजप करत होती आणि त्यावेळेला महाविकास आघाडी काहीही करत नव्हती. बरोबर. हा मूळ मुद्दा होता. हे असेल माझा हरी देईल खाटल्यावरी ते आहे. आणि याच्यावर मुळामध्ये हे सगळे पक्ष त्यातला आतापर्यंत शिवसेना बराच काळ केडर बेस सारखा पक्ष होता. केडर बेस नव्हे पण तसा होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे अस्ताव्यस्त असे पसरलेले पक्ष असेच होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही अपेक्षा हो, नव्हती. हो. आणि भाजप हा गेली अनेक वर्षे आपण बघतो की संघाच्या मदतीने प्लॅनिंग मायक्रो असेल मॅक्रो असेल सर्व प्रकारचं प्लॅनिंग व्यवस्थित करतो. किती किती बदल घडलेले छोटे होय. छोटे आपल्याला जाणवत नाही. उच्च मध्यम वर्गीयांच्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्र हो. होती. होय. म्हणजे जो वर्ग भाजपचा अगदी ठरवून बरोबर. जो मतं मतदानाला देणारा जात आहे, नाही, त्यांच्याकडे त्यांच्या काय म्हणतात त्याला दारात दारात- नाव दारात- घेऊन उभं केलं पाहिजे. अनेकदा असा वर्ग जो मतदानाला बाहेर पडत नाही, आम्ही तुमच्या घरी आणून घरी देऊ, येऊन तिकडे मतदान. फक्त खाली उतरा बरोबर. आणि मतदान करा, असंही झालेलं आहे. म्हणजे एकूण- लोखंडवाला सारख्या एरियातलं एक गार्डन जे फेमस आहे लोकांचं चालण्यासाठी, ते गार्डन 3 दिवस बंद करून त्या गार्डन मध्ये बूथ उभे केले की लोक गार्डन मध्ये येतातच. प्रेमिकांची जरा हालअपेष्टा झाल्या. फक्त लोखंडवाला नाही तर मुंबईतल्या अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसलं की गार्डन्स मध्ये होय, मतदान होय. केंद्र जी आहेत ती केली. तिथे होती. ही प्रथमच झाली मला हा, वाटतं. प्रथमच झाली. एकूण या सगळ्याचा आता निकाल आपल्या समोर आहे. एक साधारण 3 दिवस मध्ये असे गेले की ज्या वेळेला मुख्यमंत्री कोण याच्या संदर्भातली चर्चा सुरू होती, मग तर्कवितर्क सुरू होते आणि अखेरीस मग काल शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की माझा अडसर असणार नाही, मोदी शहा जे काही सांगतील ते आम्ही मान्य करू म्हणून. मुळात 3 दिवस गेले, हा एक खूप महत्वाचा भाग आहे. तर आणि शिंदेंनी त्याच्यानंतर जे विधान केलं तर ती म्हणजे काय समजायचं की ती त्यांची राजकीय अगतिकता होती का त्यांनी दाखवलेली नाही, मला असं राजकीय लवचिकता मला होती? असं वाटतं की ज्या क्षणी अजित पवारांनी सांगितलं की आमचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे. भाजपला, त्या क्षणी बघा 137 आणि 40 असं मिळून 177चं गणित होऊन बरोबर. मग जर तुम्ही गेला नाही, शिंदे जर गेले नाही तरी देखील सरकार बनवू शकतंय. बरोबर. त्याच्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबर राहिलो
तर काही फायदे तरी मिळतील काही हा चार- विचार त्याच्यात निश्चितच चार- असतो. बरीच- मतदारांना बरीच- शिंदेनी दुसरा मार्ग ठेवला नाही भाजपच्या मागून फरफटत जाण्याशिवाय. हा म्हणजे शिंदेनी असाही विचार केला असेल की आपण ऐन वेळेला समजा महाविकास आघाडीकडे जाऊन काही मिळवू का, तर स्कोपच ठेवला नाही नाही. मतदारांना. स्थितीच नाही. तसा नाहीये की मी ते सगळे एकत्र आले तरी काही होऊ होऊ शकत शकत हा. नाही पण याच्यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा कुठला माहितीये का हम्म. की शैलीमध्ये राजकीय शैलीमध्ये भाजपचं काँग्रेसीकरण हम्म. हा अत्यंत आवर्जून लक्षात घ्यायला हवा असा मुद्दा आहे. पूर्वीची जर जुनी भाजप असती तर आताताईपणे चला आम्ही आलोच आमची सत्ता वगैरे हा. आणि काहीही केलं नाही. अर्जुन सिंगांचं खूप एक जगप्रसिद्ध वाक्य आहे, ठंडा करके खाओ. हा भाजप बसून राहिला आणि म्हणजे खोटं वाटेल की ना शिंदेशी कोणी संपर्क साधला स्थानिक पातळीवरती ना दिल्ली पातळीवरती. हा. शेवटी परिस्थितीच अशी आली की यांना सांगण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. बरोबर. म्हणजे जे काही पदरात पडेल तेही घालवायचं असेल तर त्यांना पर्यायच नव्हता. त्याने बसून त्यामुळे राहायला म्हणजे इतका थंडपणाने विचार करता येते की शिंदेंनी माघार घेतल्यासारखं चित्र उभं राहून 24 तास झालेत तरी भाजप आपलं नाव जाहीर करायला ठंडा तयार करके नाही. खाओ हे काँग्रेसचं आणि- तत्व भाजपने आणि पूर्णपणे अंगीकारलेलं आहे. शिंदेकडनं बॅनर लागलेले होते, त्यांच्या मुलाने ट्विट केलं होतं, बाकीचे नेते त्याच्यात देवस्थानांची लढाई झाली यज्ञ ना. याग कोणी- झाले. यज्ञयाग झाले, हो. म्हणजे एक कोणी या देवस्थानाला गेलं कोणी या देवस्थानाला बरोबर. गेलं त्यांच्यात पण एक वेगळा पण मला असं वाटतं की हे जे आहे ना हे तात्पुरतं शिंद्यांचं घडलं असेल पण राष्ट्रीय स्तरावर बघितलं पंजाबमध्ये अकाली दलाचं हे झालं, हम्म. आसाममध्ये आसाम गण परिषदेचं हे झालं, बरोबर. ओरिसामध्ये बिजू जनता दलाचं हे झालं, गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक गोमांतक पक्षाचं हेच झालं, आता ते शिवसेनेचं झालं पहिल्यांदा उद्धव ठाकरेंच्या, आणि दुसरा भाग अर्थातच आता सुरू झाला तो म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचं होईल. म्हणजे प्रेमाने गळ्यामध्ये घातलेला हात हा नंतर गळफास कसा होतो राजकीय दृष्ट्या हे आतापर्यंत देशामध्ये अनेकदा भाजपने सिद्ध केलेलं आहे आणि त्याच मार्गाने हे होणार आहे. त्यामुळे शिंदेना पर्याय नाही माघार घेण्याशिवाय, आणि हे जे काही विधिलिखित पुढचं ते आहे त्यालाही पर्याय नाही, कारण जाणार कुठे आता. काय की सर्व म्हणजे एकीकडे काँग्रेस संपवायची आहे जो राष्ट्रीय पक्ष आहे, आणि बाकीचे सगळे जे आहेत ना आता जसं गिरीश ते सर्व प्रादेशिक पक्ष आहेत, तर हळूहळू तेही नको आहेत. आत्ता काय होतं की जिथे काँग्रेस नाही तिथे प्रादेशिक पक्ष तरी मोठे आहेत, पण तेही चालणार नाहीत. ते जेव्हा हे आणि ते दोन्ही जमतील त्यावेळेला काहीतरी करता येईल. त्यांना हे दक्षिणेत करता येत नाही, पण दक्षिणेच्या अलीकडच्या राज्यामध्ये आहे ना ते त्यांनी सातत्याने हा प्रयोग नाही करतायत. त्यामुळेच महाराष्ट्रात जे दोन प्रादेशिक पक्ष होते की एक शिवसेना आणि बरोबर. राष्ट्रवादी, हा त्याला राष्ट्रवादी नाव असो बरोबर. नॅशनल पार्टी पण म्हणून ती काही दिवस स्थान राज्य- असलं तरी तो प्रश्न. राज्य, ते दोन फोडण्याचं काम त्यांनी त्याचसाठी केलं होतं बरोबर. की कुठल्याही राज्यात ठोस ताकद असलेला प्रादेशिक पक्ष बरोबर. हा टिकू द्यायचा नाही. त्या मॅनेजमेंटमध्ये एक तत्व सांगितलं जातं, इफ यू कॅन बीट देम जॉईन देम. येस येस. मग हात मिळवणी करा आणि मग हळूहळू जे काय हळूहळू पुढचं करायचं ते करा. आणि भाजपने प्रादेशिक पक्ष नको तशी जाहीर भूमिकाच आहेच आज ना घेतलेली याचं आहे. कारण त्यांचे हा. जे तत्वज्ञान राजकीय तत्वज्ञान त्याच्यामध्ये दडलेलं आहे ना. समस्त भारत हा एक बरोबर. संघ, एक भाषिक, एक धर्मी हो. असा एक प्रदेश आहे, आणि तिथे म्हणजे बाकी मतभेदांना वाव नाही, ते एकही सेफ आहे त्याचा अर्थ तोच आहे ना. बरोबर. तो आता त्याने जाणून एक दिला सुरेख त्याने. कार्टून आलं होतं की एकनाथ शिंदे असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी जे 19 साली केलं ते मी आता करू का, तर तिकडे अजित पवार सांगतायत की तू जे 22 साली केलं ते मी आता करेन. नाही, याच्यात म्हणजे त्याला शोकांतिका कुठली असणार आहे आता. हा. नाही, आपण भविष्य वर्तवू नये, हा. आपलं काही काम नाही ते. पण एक तर निश्चित झालं भाजपचा मुख्यमंत्री, बरोबर. एक निश्चित झालं की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, त्या निश्चितीमध्ये अजितदादाही उपमुख्यमंत्री, त्या निश्चितीमध्ये आणखी खालती गेलं तर गेल्या वेळेप्रमाणे अजितदादांना आत्ताही अर्थमंत्रीच पद दिलं हम्म. तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर असताना एकनाथ शिंदे ज्या नाराजीने बाहेर पडले बरोबर. तेव्हा अजितदादा अर्थमंत्री होते हो. बरोबर. आणि सगळा निधी स्वतः नियंत्रित करायचे. हो. तीच परिस्थिती आता आलेली आहे. म्हणजे आणि एकदा त्यांना मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा अजितदादालाच स्वीकारावं करावं लागलं. लागलेलं आता होतं. करावं इथे लागलं. त्यांना बाजूला ठेवू शकलात कारण मुख्यमंत्री होतात. हम्म. आता ती संधी नाहीये. त्यामुळे ही जी म्हणजे काय म्हणतात त्याला पुनरावृत्ती होते. पहिल्यांदा शोकांतिका आणि दुसऱ्यांदा फार्स. शोकांतिका बघितलेली आहे, आता आपण फार्सच्या दिशेने चाललेलो आहोत. त्यात- आता त्यांना सवयी त्यांनी गृहीतही धरलं होतं की आता हे नाही, पुढं त्यामुळे आपलं काही- बहुधा शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा एकमेकांचं खच्चीकरण करण्याचा वेगवेगळा मार्ग. आता खरी ती तू म्हणतोस ना हा. तीच गंमत तीच आहे. आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांना धोका किंवा आव्हान हे भाजपचं नाहीच आहे.
हे अजितदादांचं अजितदादांचं बरोबर. होतं. कारण आणि अजितदादांनी अजितदादांनी- खूप 41 म्हणजे कमी आणलेले नाही तो. बरोबर. आणि त्यांनी शिंदेच्या आधी भूमिका जाहीर करून टाकली, आमचा पाठिंबा आहे पाठिंबा तुम्हाला. जाहीर आणि केला. एक तर गोष्ट अशी की स्वच्छपणे आपण अगदी म्हणू शकतो की गृहमंत्रीपद काही एकनाथ शिंदेना त्यांनी मागितलंय पण. दिलं जाणार नाही. बरोबर. त्यांना अर्थमंत्री घेऊन काही उपयोग नाही, कारण त्यांच्या काही त्या आवडीचा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे त्यांना म्हणजे जे काही नगरविकास वगैरे हा नगरविकास पण सोडतील असं वाटत नाही मला. हा. फार तर त्याचा विचार होऊ शकतो. होऊ शकतो, कारण आधी त्यांच्याकडे होतो. त्यांच्याकडे MSRDC, PWD. जे आधी होतं तेच. पण जर अजितदादांकडे अर्थमंत्रीपद गेलं हा. तर तर अजितदादा त्यांच्या आमदारांना फास तोच लावू मुद्दा. शकतात. ती शोकांतिका आपण त्या अर्थाने म्हणतोय. शिवसेनेच्या सर्व आमदारांना भीती अजितदादांचीच वाटते. त्याला अजितदादा नको आहे विशेष. आणि अजितदादा सिस्टीम कळणारा माणूस आहे. हम्म. आणि आता मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांच्या तोंडावरनं दोनदा ते मंत्रिमंडळ बैठकीतनं बाहेर पडले ना. होय, बरोबर. होय. हे चालणार नाही, असे कामं होत नाहीत. निधी पूर्वी कुठे आहे? रामराव अधिक जसं करायचे हा. तसं आहे हे नेमकं. तुम्ही आता शिंदेच्याच मुद्द्याकडे येत होतो की शिंदेचं भवितव्य आणि शिंदेच्या बरोबर असलेली शिवसेना, त्याचं भवितव्य या पुढच्या काळामध्ये आपल्याला काय आणि कसं दिसतंय. त्याचं कारण शिंदेच्या बाबतीत असं आहे की पूर्वी ते फक्त काय नेता म्हणून दिसत होते आपल्याला. मधल्या काळात ते मुख्यमंत्री झाले, काही आमदार सोबत घेऊन आले, पण आतापर्यंत त्यांनी कधीच पक्षप्रमुख म्हणून निवडणूक तशी लढवलेली नव्हती. तर ही त्याच्या दृष्टीने पक्षप्रमुख म्हणून पहिल्यांदाच लढवलेली निवडणूक. आणि थोडंसं एक बॅकग्राऊंड, आता थोडीशी एक पार्श्वभूमी त्यांची तयार झाली आहे. पण आता आपण ही जी काही चर्चा करतोय की भविष्यात कशा पद्धतीने कोंडी होण्याची शक्यता आहे, तर या सगळ्या याच्यामध्ये काय त्यांचं भवितव्य दिसतंय? त्यांची पहिली एकनाथ शिंदेची पहिली सत्व परीक्षा हा. ही ते जेव्हा केव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक घेतील तेव्हा होईल. आणि ठाण्याची आणि मुंबईमध्ये पण भाजपला चांगलं यश मिळालेलं चांगलं यश आहे. मिळालेलं त्यांना आहे. एकनाथ शिंदेची बरोबर. गरज नाहीये. नाही नाही, पण तरी सुद्धा ती कसोटी असणार आहे. कारण भाजपने काय केलं होतं जागा वाटपात की शिवसेना विरुद्ध शिवसेना असं जागा बरोबर. वाटप हो. सुद्धा झालं होतं. त्यामुळे ते शिंदेवर जबाबदारी टाकून मोकळे होतील. भाजप बरोबर. आपल्या पद्धतीने काम करत राहील. आणि शिंदेची कसोटी अशी आहे की त्यांना मुख्यमंत्री नसताना लढायचं आहे मुंबई बरोबर. बरोबर आहे. महापालिकेसाठी. त्यातला एक बरोबर. मुद्दा असा आहे की महापालिकांच्या म्हणजे नुसतं मुंबई नाही, इतर सर्व महापालिकांच्या निवडणुका होईपर्यंत भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र हवेतच. आपल्या बरोबर. सोबत हवेत. ह्याचं कारण त्याच्यातनं त्यांना जर शरद पवारांचा पक्ष फुटला, त्यातले काही आमदार आले, उद्धव ठाकरेंचे काही आमदार आले, मग ते जे पक्ष आहेत ते अधिक वीक करणं, हे बळकट करण्यापेक्षा ते अधिक बरोबर. आणि वीक करणं गरजेचं ते आहे. म्हणतात ते अगदी बरोबर आहे. म्हणजे अगदी कुठल्याही कितीही काय म्हणतात त्याला आशावादी सत्शील दृष्टिकोनातून विचार केला तरी सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही काही भाजपची मनीषा नव्हती बरोबर. ना. नव्हती. पाहुण्याच्या वाहनाने विंचू मारतात बरोबर. तसं शिंदेना घेऊन शिवसेनेला ठेचणं हा भाग होता. तो कार्यभाग साध्य झालेला आहे. आता पुढचं कार्यसिद्धीस नेण्यास भाजप समर्थ आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे यांचं फक्त मम म्हणण्यापुरतं अस्तित्व हो, राहणार. हो. तसं नाही, आणि नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप हे शिंदेना वापरून घेणार. खरं भाजपला हवी आहे मुंबई महापालिका. बरोबर. ती त्यांना युतीमध्ये असताना, सरकार त्यांचं असताना, उद्धव ठाकरे आणि एक तेव्हा जवळपास भाजपला मिळालेली होती. हो. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना, म्हणजे सरकार एकत्र आहे, पण फडणवीस ज्या पद्धतीने लढले होते उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध, म्हणजे बरोबर. फडणवीस वॉर्डात जाऊन बरोबर. सहभागी. वॉर्डात जाऊन जाऊन वाघाच्या जबड्यात घालून बरोबर. हात मोजितो मी जात, अशी ही जात आमुची, अशा प्रकारची विधानं करत बरोबर. होते. आणि ते ऑलमोस्ट पोचले होते. 82-84 असा 4-5 जागांचा फरक फरक होता. राहिला होता. आज- मग उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेचे काहीतरी 5 एक बरोबर. नगरसेवक फोडून ते आपल्याला जरा थोडं वर्चस्व बरोबर. पण देण्याचा भाजप जवळ पोचलेला होता. केला. तेव्हा- तेव्हा खरं म्हणजे तेव्हाच गेली होती ती त्यांच्या हातनं. बरोबर. आणि लक्षात ठेवा की तेव्हा शिंद्यांसारखे जे लढाऊ वृत्तीचे शिलेदार मंडळी होते, सगळे ते तिकडे सगळे गेले. त्यांच्या बरोबर होते. होते. आता उद्धवला जे लढायचं आहे ते त्याचे लढाऊ बाणाचे सगळे होते. आता वरुण सरदेसाई आणि अनिल तो वर्ग परब बदललाय. भाजपचा शिवसेनेचा वर्ग शिवसेनेचा बदललाय. वर्ग बदललाय हे दगड बरोबर आहे, वगैरे पण म्हणत बरोबर. ग्लोबल वॉर्मिंग वर चर्चा करते. हा काय म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल पण असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे बघितल्यानंतर रस्त्यावर उतरणारा राजकीय नेता आहे असं वाटत नाही, तर सीईओ एखाद्या कंपनीचा आहे आणि त्या पद्धतीने सिस्टीम चालली आहे असं एकूण तो म्हणजे त्यातनं तो दिसतंय. आता तू जी कविता सांगितलीस ना त्याच्यावरती आज लोकसत्तेला काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी लेख हो. लिहिलाय. तो कुणाच्या जबड्यात हात घातला होता, दातच पडलेले आहेत ना निवड असं लिहिलंय. आता तर काहीच नाही, कोणाच्या जबड्यात हात घालायची गरज काय काय गरजच हा. नाही. तर आता उद्धव ठाकरेंकडे आपण आलोच आहोत, तर अगदी थेट शिवसेनेच्या संदर्भातला प्रश्न, कारण तुम्ही इतिहास लिहिलाय शिवसेनेचा म्हणून, की शिवसेनेची वाटचाल कशी असेल, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची
वाटचाल काय आणि कशी असणार आहे आणि त्यांच्यासमोरची मुख्य आव्हानं काय असतील आता? नाही, त्यांच्यासमोरचं तर अगदी उघड दिसणं आव्हान. आता साबळे बोलले की त्यांना आपले जे काय 20 आमदार 18-22 जे बरोबर. आमदार निवडून आले ते टिकवून ठेवणे हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आव्हान आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही नीट विचार केला तर लक्षात येईल तुमच्या की केवढी ताकद होती त्यांची, कुणाची, शिवसेनेची आणि उद्धव ठाकरे यांचे. 40 आमदार निघून गेलेले आहेत. हम्म, जे काय 55-56 निवडून आले होते त्यापैकी 40-41 निघून बरोबर. गेलेले आहेत. 18 खासदारांपैकी जवळपास 12-13-14 निवडणूक निघून गेलेले आहेत. हम्म, म्हणजे 15 आमदारांनिशी त्यांनी निवडणूक बरोबर. लढवली, 5 खासदारांसोबत निवडणूक लढवली आणि तरी त्यांनी ज्या काँग्रेसने 13 जागा जिंकल्या होत्या याच्यापेक्षा जास्त जागा जास्त जिंकल्या. जागा. ज्या पवारांनी 1 खासदाराच्या जोरावर 8-9 खासदार करून दाखवले होते, बरोबर. त्यांच्या दुप्पट जागा जिंकल्या. हम्म. तर तेवढीच एकूण या शिवसेनेची ताकद आहे की काय? कारण ठाण्यात त्यांचं वर्चस्व असेल, नवी मुंबईत असेल, ते सगळे शिलेदार ज्यांच्यामुळे ते वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. आपण काँग्रेसच्या सुभेदारीबद्दल बोलतो. बरोबर. शिवसेनेची काँग्रेसने इकडे बारामतीला पवार, तिकडे देशमुख, बरोबर. इकडे चव्हाण अशी एक सुभेदारी निर्माण केली. शिवसेनेने काय केलं होतं? तेच केलं होतं. नवी मुंबई गणेश नाईकांना आंदण द्या, बरोबर. ठाणे एकनाथ शिंदेना आंदण द्या, आणखी कोणाला आंदण द्या, विदर्भात सगळं दिवाकर बरोबर. रावतेच्या हाती द्या, असंच त्यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हे खूप मोठं, मी म्हणतो की तुलनेने एवढं मोठी पडझड, एवढं मोठं पानिपत होत असताना साबळे यांनी अगदी सुरुवातीला मतदानात हेराफेरी झाली का, फेरफार झाले का, असा एक मुद्दा उपस्थित केला होता. पण त्याचा जर विचार नाही केला तर हे 20 आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत हे खूपच मोठं आहे असं मला तुर्तास वाटतं. ते आता ते टिकवतात की नाही हे मुंबई आणि ठाणे, एस्पेशली मुंबई. कारण जर मुंबई महापालिका त्यांच्या हातातनं गेली ना तर तो बादशहाचा प्राण जसा हो. पिंजऱ्याच्या पोपटात होता अगदी अगदी तसा तो त्यांचा आहे. याच्यात आणि महत्वाचा मुद्दा कुठला माहितीये का, की एकनाथ शिंदेचं एकंदर मोठेपण किंवा वैशिष्ट्य काय असेल तर हा पहिला नेता असा आहे की शिवसेनेतनं बंड करून यशस्वी ठरला. होय. बरोबर. छगन भुजबळ गेले, नारायण हो. राणे गेले, त्यांचं राज त्यांचं गेला. राज हो. काही हाताला लागलं नाही. बरोबर. पण शिंदेनी करून दाखवलं. बरोबर. मुद्दा एक क्रमांक थोडं 1. ऑब्जेक्शन आहे कारण यांना एकनाथ शिंदेना भाजपचा सपोर्ट होता हा मुद्दा अगदी वेगळा आहे. हम्म. त्यांना निशाणे मिळाली. आणि हे म्हणजे भाजपचा सपोर्ट ओरिजिनल पार्टी आहे असा निकाल तुम्ही जर आणून देणार असाल, तो बरोबर. जर भुजबळांना दिला असता, तो जर राज ठाकरेने कधीही दावा केला नाही. राज ठाकरेचं हे आज सगळ्या हो. नेत्यांमधलं वेगळेपण असं आहे की त्यांनी सांगितलं की मी माझं स्वतंत्र स्वतंत्र आहे. संस्थान उभं करीन, त्याचं जे बरोबर. काय व्हायचं असेल ते हो. वेराज गणेश नाईक पण गेले, नारायण राणे गेले, दुसऱ्या पक्षांमध्ये गेले. ते सगळे दुसऱ्या पक्षात गेले. हे राणे बरोबर. काय, भुजबळ काय, गणेश नाईक हे पक्षात बदलला. बरोबर. आणि स्वतःचा पक्ष आपल्या बरोबर खिशात पक्षात ठेवला. घेऊन बरोबर. पक्षच घेऊन ठेवला आपला. आणि म्हणजे धन्यवाद भाजपला आणि एकंदर केंद्रीय यंत्रणांना द्यावं लागेल. पण याच्यामध्ये मला असं वाटतं ना, एक व्यापक प्रश्न आहे. तो त्या प्रश्नाला आज ना उद्या सगळ्यांनाच हात घालावा लागणार. तो म्हणजे प्रादेशिक पक्षांचं भवितव्य काय. हा. जे उभे राहतात ना त्यांना, आता आपण मगाशी बघ ना, आसाम गण परिषद प्रफुल्ल महंत, भृगू बरोबर. फुकन हो. हे देशाचे भावी एक तारे काळ- मानले जात हो. होते. अकाली दलात आता नेतृत्व करायला कोणी तयार नाही. तो पक्षाचं अध्यक्षपद सोडलं. त्या- हो, कोणीच बरोबर. तयार नाही रणवीर सिंग बादलनी. त्याच्यामध्ये. आणि त्या ओरिसाच्या जनता दलाची बिचाऱ्यांची हीच अवस्था झालेली आहे. त्यांच्या जागा म्हणजे 3/4 बहुमत असायचं, तिकडे 2 आकड्यावरती जवळपास आले ते. हा, आणि मगोतर लोक म्हणजे मगोते लोक पण विसरले विसरले आपलं आपलं पक्ष पक्ष होता. होता. इतिहासच इतिहासात झाला म्हणजे गाडला एक गेला. प्रश्न असा होता की आपण ज्या प्रादेशिक अस्मितेबद्दल बोलतोय ती आपल्याकडे कितपत राहिली आहे. त्याचं कारण असं आहे की 49% नागरीकरण झालंय. मुंबईमध्ये बघितलं आपण तर मराठी नाही, माणसाची संख्या तर टक्केवारीत नाही. खूपच- एक हा. एक एक कसं आहे ते की ती मोजमाप न करता येणारी गोष्ट आहे. म्हणजे कोणीतरी अमेरिकेत नासामध्ये मराठी शास्त्रज्ञ इथे हा. उड्या मारतात ना मराठी म्हणून. तर बरोबर. अस्मिता भाग नाही, पण एक मराठी टक्का हा भाग आहे. आणि महाराष्ट्राला ना सतत एका गंडाने ग्रासलं गेलेलं आहे. तो स्वतःच्या चुका स्वतः मान्य करत नाही महाराष्ट्र. ओके. कोणीतरी येऊन आमच्या नोकऱ्या काढतंय, हा. कोणीतरी येऊन आमच्या छाताडावर हे नाचतंय, 1960 सालापासून चाललेलं तसंच आहे. चालत आलेलं आहे. कोणीतरी येऊन आपले उद्योग तिकडे नेतंय. आता ती जी मांडणी आहे ती आता चालणार की नाही हा भाग. आणि प्रादेशिकता नावाचा प्रकार आहेच ना, म्हणजे ते राष्ट्रीय स्तरावरती एक मराठी वर्ग हिंदुत्वाचा विचार करणारा असेलही, पण स्थानिक पातळीवर भाषा वगैरे हे महत्वाचे मुद्दे आहेत. हाच मुद्दा मला एक महत्वाचा वाटतो की जशा आपल्याकडच्या नोकऱ्या नव्हत्या तसंच केरळमध्ये कुठे नोकऱ्या होत्या, ते लोक रडत नाही राहिले. ते जिथे नोकऱ्या असतील तिकडे आपण जाऊ,
मग ते आधी मुंबईत आले, नंतर ते परदेशात गेले, त्यांनी तिकडे हे केलं. तामिळनाडूमध्ये पण आपल्यासारखं औद्योगिकरण नव्हतं झालं, पण तेही हळूहळू हळूहळू सेट झाले सगळे. आपला मुद्दा दुसरा जो आहे ना प्रादेशिक पक्षाचा, एक उत्तरेकडचे प्रादेशिक पक्ष आणि एक दक्षिणेकडचे, भाषा पूर्ण वेगळी आहे आणि त्यांचं भाषेवरती असलेलं जे प्रेम किंवा भाषेशी असलेली जोडली गेलेली अस्मिता आहे महत्वाचं आहे. आपण काय, आपल्याला मराठी पण चालतं, हिंदी चालतं, आसाम गण परिषदेला चालतं. तिथे माझा तो काय म्हणतात त्याला छोटासा सिद्धांत, महाराष्ट्राला महाराष्ट्राचा लिपीनी घात केला. महाराष्ट्राचा घात हा देवनागरी लिपीने केला. बरोबर आहे, अगदी बरोबर. पण हिंदीसाठी पण वापरतो. दक्षिणात ते आपल्याला उत्तरातले समजतात, उत्तरातले त्यांच्यातले समजतात. दिल्लीमध्ये मी असताना माझ्या आप साऊथ इंडिया के असं लोक म्हणायचे. महाराष्ट्राला ते एकंदर नर्मदेच्या पलीकडचे जे लोक आहेत. आता तो मुद्दा उघडण्यात अर्थ नाही, पण 48 साली चळवळ होती, 48 ते 60 या काळामध्ये महाराष्ट्राची म्हणजे लिपी ही मोडी असावी म्हणून. बरोबर. तुझा इतिहास अभ्यासाचा विषय तुला, कारण म्हणजे अगदी बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण बघितलं तर कराची पासून इथपर्यंत मोडी हीच त्यावेळेला लिपी होती. देवनागरी आपण स्वीकारली. कराची महानगरपालिकेचे कागदपत्र पण मोडीमध्येच होते. नाही, गिरीशने जे सांगितलं ना की एका गंडाने ग्रासलेलं आहे, तर त्याचा मी आता वेगळ्या अँगलने विचार करतो. मी पूर्वी वेगळ्या अँगलने विचार करायचो की 1985 नंतर शिवसेनेने महाराष्ट्रात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि ताबडतोब 89 साली भाजप बरोबर त्यांची युती झाली. तेव्हापासून ते 2014ला ती तुटली, तोपर्यंत ते बरोबर. त्या संपूर्ण काळामध्ये बाळासाहेबांना एकदा सुद्धा वाटलं नाही की आपण शिवसेनेला मदत करतो, आपलं भाजपला, भारतीय जनता पक्षाला मदत करतोय आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष मोठा होतोय. आपण NT रामाराव असोत, शिवाजी गणेशन, आणखीन कोणी असोत, त्याप्रमाणे स्वतः इंडिपेंडंटली महाराष्ट्रात फक्त शिवसेनेने निवडणूक लढवून बघावं असं त्यांना कधीच वाटलं. त्यांनी तर नुसतं नाही केलं, त्यांनी मराठी पण सोडलं आणि हिंदुत्व धरलं त्यांनी. आता हा जो मुद्दा आहे ना, हा भयंकर आहे. आपण तो वारंवार मुद्दा मांडतो ना म्हणजे लोकसत्तेच्या, की प्रामाणिक प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात नाहीच आहे, महाराष्ट्राला लाभलेलाच नाहीये तो. आणि आता जाणवतोय ना ते. आता येताना आम्ही विचार करत होतो, काही जे एकंदर उंच उंच सगळे टॉवर पाहताना खरोखर ही मुंबई आहे ती कायम महाराष्ट्राचा भाग राहील का? तेही NCR नॅशनल कॅपिटल रिजन झालेली आहे, प्रत्यक्ष ते वेगळं होऊ शकेल अशा स्थितीला आलेलो आहे. मी मगाशी प्रादेशिकतेच्या संदर्भात जे बोललो ना, तर त्याला हाच एक कोण होता की स्थलांतरितांची संख्या इथे खूप मोठ्या प्रमाणावर वाढली. आपण आता असं म्हणतो की समजा जर का तुम्हाला 15 वर्ष झालेली असेल तर तुम्ही महाराष्ट्रीयच आहात, पण तो कनेक्ट त्यांच्या बाबतीत असणार आहे का? म्हणजे ही जी सगळी मंडळी येत आहे, तसा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी मला वाटतं 94-95 2003-04 आसपास ते मी मुंबई, कारण मराठीचा मुद्दा हातात गेला होता, अधिकृतपणे हिंदुत्वाला मिठी मारता येत नव्हती म्हणून हे अन्य भाषिक सुद्धा ते आहेत, त्यांना कवटाळणं. पण कसं होतं भाषिक पातळीवरच्या पक्षाचं, आता तुझी माझी जर समजा चेन्नईला बदली झाली तर आपण तामिळ पक्षापेक्षा राष्ट्रीय पक्षाला जवळचे वाटायला लागू ना, कारण स्थानिक अस्मिता ही काही स्थलांतरितांच्या मनामध्ये नसते. बरोबर. त्यामुळे ते अतिशय अवघड होत जाईल. आणि जसं महाराष्ट्राला लिपीनी घात केला महाराष्ट्राचा, तसंच महाराष्ट्राचा घात हा आर्थिक मुद्द्यावरती मुंबईने केलेला आहे. तर मुंबई असल्यामुळे महाराष्ट्र उगीच श्रीमंत धनवान वगैरे वगैरे वाटतो, पण मुंबई आणि गडचिरोली मधलं 400% GDP मध्ये फरक आहे. बरोबर. त्यामुळे हे आता पालघरला गेलं तरी वास्तव आहे. म्हणजे इथे ठाणे जिल्ह्यात आपण भूकबळींची बातमीदारी आपण केलेली आहे. त्यामुळे आता काही करता येण्यासारखं, इतिहास तर काही बदलता येणार नाहीये, पण या प्रादेशिकतेचं करायचं काय हा विचार महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांना एकत्र येऊन करावा लागेल. प्रादेशिक पक्ष किंवा प्रादेशिकता टिकवून ठेवायची का ती संपून जाणार? करावं लागणार. एका मर्यादेच्या पलीकडे ती टिकणं, प्रादेशिकता म्हणून टिकून राहणं ही धोकादायक आहे. कारण मग त्याच्यातून मग तामिळनाडूमध्ये वेगळ्या देशाची जशी मागणी होती तसं इकडे फुटून अकाली दलांनी केलेलीच होती ना, आणि ईशान्येकडची फुटून निघाली होती. तर तिकडे सगळेच प्रादेशिक पक्ष होते, तर ती टिकायला पण पाहिजे प्रादेशिक राज्यात. पण ते कसं काय करावं हे संस्कृतीच्या अंगाने म्हणतोस, पण मला संघराज्याच्या अंगाने वाटतं इथे. आता त्या अर्थाने आपण ती संपवत आणलेलीच आहे. दुसरा आर्थिकदृष्ट्या कशी संपवलंय की तो वस्तू सेवा कर आला, तर राज्यांचे अर्थमंत्री हे इनवर्ड क्लार्क झालेले आहेत. बरोबर. त्याला काही महसुलाचा अधिकारच नाहीये. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या आपण असं बांधून ठेवलंय
आणि राजकीय दृष्ट्या भाजप हा असा एकदम गिळंकृत करत चाललेला आहे. त्याने सिस्टमॅटिकली बीजेपीने केंद्रातली सत्ता आल्यानंतर ते केलंय की पहिल्या यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी आपण जीएसटी आणावा, ज्या जीएसटीला मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोध केला. ज्या जीएसटीला काय ईव्हीएम ला पण EVM ला घटनात्मक आहे. जीएसटी 2 लोकांमुळे येऊ शकला नाही. एकाचं नाव नरेंद्र मोदी आणि दुसऱ्याचं नाव शिवराज सिंग चौहान. बरोबर. त्यांनी तो अँटी फेडरल आहे, संघराज्या विरोधात आहे म्हणून त्यांनी भूमिका घेतली आणि तो जो मूळचा जो ढाचा आहे ना तो बदलूनच टाकला ना. आता 25 पॉइंट्स तयार होस्तपर्यंत एकही ठराव म्हणता येत नाही. एका राज्याला 2.5 मार्क असतात, म्हणजे 12 राज्य किमान एकत्र यावी लागतात. फारच आता अशक्य. आणि त्यामुळे एक पक्ष एकच देश असं जर काश्मीर ते कन्याकुमारी झालं ना तर जीएसटीच्या म्हणजे हे सगळं मी सांगतो ते तुम्ही इन्व्हर्ट क्लार्क महाराष्ट्राचे आपण आता ते एक शक्यता म्हणजे कायम राहणार की दक्षिणेकडची राज्य ही सतत उत्तरेच्या विरोधात राहणार. ती आहेतच, पण त्यांचा कडवटपणाही या पुढच्या काळात वाढेल. तो 26 पासून कळेल जर त्या जनगणना सुरू झाली. जेव्हा सगळं म्हणजे लोकसभा मतदारसंघांची फेररचना 2031 साली तेव्हा त्यांची संख्या जेव्हा कमी होईल, त्यांची संख्याही कमी होणार आहे आणि उत्तरेकडची संख्या वाढणार आहे. 4 राज्यांमध्ये मिळून हिंदी भाषिक राज्यांमध्ये 60 खासदार असतील. बरोबर. हिंदी भाषिक नाही, अहिंदी भाषिक. नाही वरचं म्हणतोय 4 म्हणजे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार यांच्या खासदारांची संख्या एवढी वाढतीये की 4 ते 5 राज्यांमध्ये तुम्ही 4% होईल ती. होतील. म्हणजे तुम्ही 4-5 राज्य जर सांभाळलीत तर तुम्हाला देश तुम्हाला हातामध्ये मिळेल. त्यामुळे एकंदर संघराज्य म्हणूनच या सगळ्याकडे बघायला हवं आणि ती रचनाच राहणार की नाही हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि सगळ्या नगरपालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुका तिथे येतोय. गेले 2 दिवस पुन्हा एकदा चर्चा चालू आहे आणि खास करून शिवसेनेमध्ये अशी मागणी होते की स्वतंत्रपणे लढवल्या पाहिजेत. की भले आज अगदी सकाळी येऊन संजय राऊतांनी असं सांगितलं की जरी अशी मागणी होत असली तरी ती कार्यकर्त्यांची मागणी आहे, पक्ष म्हणून आम्ही तिघही एकत्रच येणार आहोत आणि एकत्रच लढणार आहोत. तर कसं असणार आहे, म्हणजे स्वतंत्रपणे त्यांनी निवडणुका लढायला हव्यात तर ते अस्तित्व टिकून राहणार आहे की तिघं एकत्र राहिले तर भाजपासारख्या जो गिळंकृत करत चाललेला पक्ष इतरांना तर त्यांना सामोरं जाता येईल. त्याची मराठीत एक छान शब्द आहे, काहीतरी असं संन्यास असं त्याचं हे नाव आहे. म्हणजे राग आल्यानंतर मी चाललो घर सोडून वगैरे वगैरे ते होतं ना त्या पातळीवरती. आता या सगळ्यांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. काय असतं की लोकांना कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, कारण छोट्या छोट्या ज्या निवडणुका होतात त्याच्यात अधिकाधिक लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची इच्छा असते. जर त्याच्यात 3 पक्ष आले तर जागा आणखीन कमी होणार, मग बंडखोरी वाढते, मग त्याच्यात परत ते सगळे प्रश्न निर्माण होतात. तर त्याच्याऐवजी आपण आपले लढूया, बघूया एकदा काय ताकद आहे ती. शिवाय मुंबईसारख्या शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महापालिकेत खूप त्यांनी ताकद दाखवली असं नाहीच आहे. बरोबर. तर पाहावं असं वाटतं. तुम्हा दोघांनी, कारण तुम्ही दोघे त्यावेळेला प्रत्यक्ष बातमी जरीत होता तेव्हा म्हणजे प्रमोद महाजन हे सगळे घडवत होते ना, तेव्हा त्यांचा ठरलेला सिद्धांत असायचा की 171 आणि 117 171 आणि 117 म्हणजे शिवसेना किती लढवणार आणि भाजप किती लढवणार. म्हणजे शिवसेनेला ते जास्त जागा देत होते विधानसभेत. तो सरळ साधा व्यवहार होता आणि तो आता म्हणजे विषय संपलेलाच आहे. त्यामुळे आता या सगळ्या पक्षांना आणि ते त्यावेळेला महाजन असं म्हणायचे की काही वर्षांनी हे जोखड 117चं काढून टाकायला हवं, कारण आम्हाला त्या 171 मतदारसंघामध्ये भाजप वाढत नाहीये. बरोबर. आता जेव्हा युतीमध्ये भागीदारी करतो तेव्हा हा एक तोटा असतो ना की त्या भागात आपला पक्ष वाढतच नाही, कारण आपण सहयोगी पक्ष घेतलेला असतो. पण आता ती अपरिहार्यता पण आहे आणि अगतिकता पण आहे, काही करू शकत नाही. महाजनांचा उल्लेख आला म्हणून महाजन होते ज्यांनी त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला एकत्र आणलं आणि एकत्र लढायला सुरुवात झाली. त्याने शिवसेनेची वाढ खुंटली का? नाही, पण एकच प्रकाशने मांडलेला मुद्दा आहे तो अधिक चांगला सांगेल. हिंदुत्वाचा खरा मुद्दा पहिले बाळासाहेबांनी आणला. मी सांगतो त्याचा आता गिरीशने उल्लेख केला म्हणून की शिवसेनेला महापालिकेत स्वबळावर पहिल्यांदा सत्ता 85 साली मिळाली आणि त्यानंतर 87 साली विलेपार्ल्यामध्ये रमेश प्रभूंची निवडणूक लढवली. तुम्ही लक्षात घ्या, त्या 85च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार साहेबांनी, शरद पवारांनी पुलोट केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये भाजपचा समावेश होता. अशू अडवाणी मंत्री होता आणि ते सगळं अशू अडवाणी 78 साली होते, तेव्हा 85 ला सरकार नव्हतं. अशू अडवाणी 78 ला होते पवारांचं.
त्यामुळे 87ला जी निवडणूक झाली त्याच्यात जो जनता पक्षाचा कॅन्डिडेट होता त्याच्या विरुद्ध प्रचार भाजपला हम्म. करावा लागला, त्याला सपोर्ट द्यावा लागला. बरोबर. त्याला शिवसेनेच्या हा, भूमिकेला हा, शिवसेनेच्या नाही, नाही पलीकडच्या बाजूला प्राणलाल बोरांना- हा, प्राणलाल बोरांना- प्राणलाल बोरांना सपोर्ट करावा लागला. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी एक हाती निवडणूक लढवली. मी परत सांगतो, म्हणजे काहीतरी तपशिलाचे गोंधळ वाचकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत जायला नको म्हणून. 87 साली पवारसाहेबांच्या पुलोदमध्ये भाजप असल्यामुळे त्यांना जनता पार्टीचा जो उमेदवार पुलोदने दिला होता त्याला सपोर्ट करावा लागला. कोणाला? भाजपला. तेव्हा भाजप आणि शिवसेना यांची युती नव्हती. बरोबर. त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी तत्कालीन महापौर रमेश प्रभू जे पार्ल्याचे होते त्यांना मैदानात उतरवलं. तेव्हा बाळासाहेबांनी पहिल्यांदा गर्व से कहो हम हिंदू है बरोबर. ही घोषणा घराघरात पोहोचवली. ती त्यांनी इतक्या द्वेषाने पोहोचवली की लोकांना ती बाळासाहेबांची घोषणा आहे असं वाटतं. पण शेवटी बाळासाहेबांनीच मला सांगितलं एकदा की ती आचार्य धर्मेंद्र म्हणून विश्व हिंदू परिषदेचे त्यांनी दिली होती. हो. मी फक्त ती लोकांपर्यंत पुढे नेली. पोहोचवली. त्यानंतर घराच्या दरवाजावर स्टिकर लागणे बरोबर. वगैरे सगळं सुरू झालं. त्यांची निवडणूक रद्द झाली त्या हा, न्यायालयाकडून. आणि हा बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क गेला 6 होता. वर्षासाठी मत. पण प्रभू निवडून आल्याबरोबर प्रमोद महाजनांच्या लक्षात आलं की जर आपण या पवारसाहेबांच्या पुलोदमध्ये राहिलो आणि असले जनता पक्षाला सपोर्ट करण्यासारखे उद्योग जर केले तर हिंदुत्वाची महाराष्ट्रातली वोट बँक ही संपूर्णपणे बाळासाहेब ठाकरे घेऊन फक्त जातात. आता आपल्याला कदाचित संपवता आलो असं माहिती नाही मला. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे जाहीर प्रचारामुळे मतदानाचा अधिकार गेला. बरोबर. रमेश प्रभूंचा आमदार की जी होती ती गेली. बरोबर. पण या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षा अधिक त्वेषाने नुसतं हिंदुत्वाचा प्रचार नव्हे तर अमुक एका वर्गाला मतदान करू नका अशा प्रकारचा प्रचार झाला. आणि निवडणूक आयोगाने काही बरोबर. हा बदल आहे ना तो हाच आहे आणि हा चांगला बदल नाहीये. म्हणजे इंदिरा गांधींची निवडणूक रद्दबादल ठरवली ती प्रचार सभेसाठी पोलिसांची मदत बरोबर. घेतली इतक्या क्षुल्लक कारणाने. बरोबर. आणि हायकोर्टाच्या लेवलला हायकोर्टाच्या level. अलाहाबाद हायकोर्टाने ठरवली. आता तो विषयच नाही. आता सरकारी यंत्रणाच सगळी सरकारी यंत्रणा जे चाललेली आहे त्याच्यावर न्यायालय आयोगाने बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्ष मुद्दा त्यातला असा आहे की हिंदुत्वाचा मुद्दा हा भाजपने शिवसेनेकडून घेतलेला आहे. हळूहळू शिवसेनाच घेऊन टाकली. हा एक काळाच्या योग आहे. नाही, तेच भारतीय जनता पक्ष तेच करते. आणि या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मला वाटतं की त्यांना उद्धव ठाकरेला तर त्यांनी गिळंकृत करून हातबल करून त्यांचे कमीत कमी आमदार निवडून येणे वगैरे सगळं केलंच आहे. त्यांना आता तोच खेळ हा एकनाथ शिंदेवर खेळून एकनाथ शिंदेचं खच्चीकरण कसं होईल आणि ते हातबल होऊन आपले अंकित कसे राहतील ही पण इंदिरा गांधींचीच राजनीती होती. काही काळाने करतील, लगेच नाही करणार. हा, पण म्हणजे सुरुवात तर झालेलीच आहे. त्याची सुरुवात ही आणि त्याचा निकाल हे ठाणे, पुणे आणि मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा ज्या प्रमुख ठाण्यामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने भूमिका घेतली ना महानगरपालिका स्वबळावर लढवायच्या आणि आम्हाला वाटा हवा. आता हे आलंच ना हे सगळं. आपण आता न्यायालयाच्या संदर्भात मध्ये बोलत होतो तर एक प्रश्न असा की 2 पेटिशन्स आहेत, एक राष्ट्रवादीची आणि एक शिवसेनेची. आता खरं तर तो सगळा कालखंड निघून गेलाय. म्हणजे ती विधानसभा पण संपली ज्या विधानसभेमध्ये हे सगळं झालं. पण आता येणाऱ्या काळामध्ये समजा पुढच्या काही 2-3 वर्षामध्ये किंवा कदाचित भारतात खूपच वर्ष लागतात अनेकदा अशा सगळ्या गोष्टींना, जेव्हा केव्हा तो निर्णय येईल तर त्या निर्णयाने काही फरक कुठला निर्णय म्हणजे शिवसेना मूळ कोणाची ते किंवा म्हणजे त्याचं वर्णन काही फरक पडणार आहे का? ऑपरेशन सक्सेसफुल बट पेशंट डेड. खरं अर्थाने निरर्थक ठरलेला आहे. कोर्ट निर्णय देईल कदाचित उद्धव ठाकरेंच्या किंवा पवार साहेबांच्या बाजूने देईल, पण त्याचा काही फार उपयोग मुद्दाच राहिलेला आहे. निघालेला आहे. नाहीये. नाही, कारण खुद्द उद्धवनीच सांगितलं होतं ना की निवडणूक आयोग काही म्हणाला तरी जनतेचा कोर्ट आहे म्हणून. बरोबर. म्हणजे हे लोकमान्यांच्या विधानाचा नाही आता ते खूप ते संपलं ना प्रकरण. पण ही म्हणजे हा तू प्रश्नच विचारलास म्हणून आपण काही ठराविक त्याच्या पलीकडे जास्त टीका टिप्पणी करू शकत नाही. पण ही एक नवीन शैली न्यायालयानं अंगीकारली आहे. तिच्यावरती भाष्य जरूर करायला हवं. निकालाला इतका विलंब लावायचा किंवा लागतो नैसर्गिक कारणानेच असं आपण म्हणूया की तोपर्यंत मुद्दाच कालबाह्य होऊन जातो. निश्चलनीकरणाचा डिमोनिटायझेशन निर्णय असाच लागला. आता एक पक्ष ठरवणार का आम्ही कोणता कधी निर्णय तो परत जम्मू काश्मीरच्या संदर्भातला निर्णय बरोबर. इतका विलंबाने लागतो की म्हणजे परत ते शस्त्रक्रिया यशस्वी होते. पेशंट इज डेड. उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, शिंदेच्या सेनेबद्दल बोललो, थोडंसं पवारांबद्दल आणि राष्ट्रवादीबद्दल.
अजित पवारांबद्दल पण आपलं बोलणं झालं. तर राष्ट्रवादीची आत्ताची सध्याची स्थिती म्हणजे विधानसभेतले जे काही निकाल आहेत ते पाहता शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची यांच्यासमोर कोणतं मोठं महत्वाचं आव्हान असणार आहे? या पक्षाला जी पार्श्वभूमी आहे म्हणजे या प्रश्नाला ती पवारांचं वय सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे की त्यांच्याकडे ऊर्जा जबरदस्त आहे, जिद्द जबरदस्त आहे, या वयात देखील त्यांनी 100 सभा घेतल्या, पण तरी पण पुढचा काळ हा कसा असणार आहे? मला असं वाटतं की मतदारांनी मनात आता कुठेतरी ठरवलंय की यांचं या पक्षाचं नेतृत्व आता पवार साहेबांनी न करता अजितदादांनी ओके. करायला हरकत नाही, हा. म्हणून त्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला. नाहीतर लोकसभेप्रमाणे त्यांना जास्त जागा दिल्या असत्या निवडून, तसं झालं नाहीये. आणि यापुढच्या काळात त्यांनाही आपले आमदार आहेत ना ते टिकवून ठेवायचे आहेत, कारण त्यांचेही जे आमदार आहेत ना ते फेन्सिंगवर आहेत, ते बरोबर. कोणत्याही क्षणी तिकडे जाऊ शकतात. आता सगळ्यांचेच आहेत. सगळ्यांचेच हा. आमदार आहेत, त्याच्यामुळे आहे ते टिकवणं महत्वाचं आहे. हा. आणि या वयामध्ये 83 वय आहे त्यांचं, 83-84, यानंतर पुन्हा नव्याने संघटना बांधणं, हा. त्या लोकांना उभं करणं, त्यांची मानसिक तयारी करणं, आणि एक सत्तेचे एक चटक लागलेली असते, कार्यकर्ते असतात ते लगेचच्या लगेच तिकडे जातात. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही आमच्याकडे आणा किंवा या असं हा. सांगायला देखील तर त्या शांत झोपण्यासाठी पवारांकडे भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं उदाहरण आहे. आहेच ना. हो, हा. त्याच्यामुळे या महापालिकांबरोबर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील ना, तेव्हा कळेल कोण काय किती पाण्यात आहे आणि काय आहे ते कळेल. पवारांनी जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा 78 साली बंड करून काँग्रेस एस अशा नावाचा पक्ष स्थापन केला, त्यानंतर 80 साली इंदिरा गांधींनी त्यांचं सरकार बरखास्त करून बाय इलेक्शन घेतले, तेव्हाही पवारांचे 50 ते 60 या रेंजमध्येच आमदार काही निवडून तितकेच यायचे. आहेत. ते सगळे आमदार, त्यातले बहुसंख्य आमदार हे अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी फोडले होते. आणि पवारांनी या निवडणुकीमध्ये असं स्टेटमेंट केलं होतं की माझे जेवढे आमदार अंतुल्यांनी फोडले होते त्यापेक्षा जास्त मी पुढच्या निवडणुकीत निवडून आणले, आणि जे पळून गेले होते त्यांना त्या पराभूत करून दाखवलं. यावेळेला एक्झॅक्टली उलटं करून दाखवलेलं आहे जनतेने. पवारांनी ज्यांना पाडण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ दिलीप वळसे पाटील, पण तो दिलीप वळसे पाटील ते पिपाणीमुळेच आहे. नाही, पण म्हणजे रचना बघा ना तुम्ही कशी केलेली आहे. पण त्याच्यात असं आहे की राष्ट्रवादीची ताकद किती आहे, ती दोन्ही पक्षांची मिळून 50-55 पलीकडे जात नाही, असं तो आत्ताही मुद्दा दिसतं. आहे, तो मुद्दा आहे. म्हणजे हाच म्हणजे निवडणुकीच्या आधी आपण लोकसत्तेशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना, हा, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांची ताकद काय, आणि त्याच्यातल्या एकाची वाढत असेल तर कुणाच्या जीवावर दुसऱ्याची वाढते हा बघणं. आणि त्याच्या पलीकडे ना मला एक व्यापक मुद्दा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून मांडावा लागतो. वाटतं असं अजितदादा किंवा हे सगळे म्हणजे विकासासाठी, म्हणजे विकासासाठी काय सत्तेतच जावं लागतं असं काही आहे का? मग वाजपेयी आणि अडवाणीने आयुष्यभर सत्ताकारण कधी केलं नाही, कधी सत्तेत नव्हते. मधुलिमय 1977 सालच्या पूर्वी जेव्हा जनता पार्टी सत्तेत आली, त्याच्यापूर्वी सर्व जे विरोधी पक्ष होते तेव्हाचे, ते विरोधात राहून लढत होते आणि निर्णय करवून पण घेत होते. तेव्हा अनेक निर्णय झालेले आहेत. त्यामुळे म्हणजे किती नावं घ्यायची, आदरणीय नाथपई असतील, हो. दंड मधुदंड होते असतील, मग काय? मधुलिमय असतील, कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर. यांच्यापर्यंत सगळ्यांची मुंबई नावं घेतली. महापालिकेत मराठीचा वापर व्हावा हा ठराव जॉर्ज फर्नांडिस, सोहन सिंग कोहली, शोभनाथ सिंह आणि बरोबर. मृणाल गोरे अशा 3 नॉन मराठी लोकांनी मांडून पास करून घेतला ना तो. त्यामुळे हे जे डबल नाहीये. इंजिन किंवा इथे आणि तिथे एकच सरकार असेल तर विकास, हा. हे मला असं वाटतं की हे लोकांच्या भंपकपणा आणि लोकांच्या समजूतदारपणाला पालिश मांडलं जाणं आहे. आणि लोक जर मानू देत असतील तर मला असं वाटतं हा एका अर्थाने लोकशाहीचा पराभव पण आहे. म्हणजे आता इंजिन असा उल्लेख झाला, डबल इंजिन, तर लगेच राज ठाकरेंकडे येतो. इंजिन पण राहणार नाही अशी सध्याची स्थिती आहे, कारण एकही जागा त्यांच्याकडे शिल्लक नाहीये. तर राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष याचं भवितव्य काय कसं असेल? म्हणजे कारण राज ठाकरेंच्या बद्दल लोकांनी असं बघितलंय की कधी इथे कधी तिथे, तळ्यात मळ्यात, आणि सतत भूमिका बदलत राहिली आहे. अगदी ज्या वेळेला ते फुटून बाहेर पडले त्यावेळेला फक्त अशी स्थिती होती की काहीतरी असं होतंय महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित हे नवीन पक्ष जन्माला येत नवीन होता. पक्ष जन्माला आणि मला असं येतोय वाटतं आणि की म्हणजे नवीन ताकद वाटलं होतं तेव्हा. शेकापनंतर नवीन पक्ष जन्माला येत होता. खूप आश्वासक वातावरण होतं, पण त्या आश्वासक वातावरणाला ते न्याय त्यांनी दिला नाही. ते त्याचं चांगलं असं झालं, एकीकडे जे प्रकाश आंबेडकर जसे वागतात आणि त्यांची आघाडी जशी वागते, तसंच इकडे मनसे कधी यांच्याबरोबर कधी त्यांच्याबरोबर, त्यांच्यात काय अंडरस्टँडिंग आहे का, काही डील आहे का, असा सतत शंका व्यावी. अशा आणि खरं पद्धतीचं म्हणजे राहिलेलं आहे. ना विरोधी पक्षाची जागा घ्यायची उत्तम संधी होती राज ठाकरेंना.
पण ती मला असं वाटतं साधता आली नाही त्यांना. ते छोटे छोटे डाव टाकत बसले ना, ते इथे आपल्या मुलाला उभं करून तिथे अडकवून घ्या, आदित्य आत्ता. कसा पडेल ते बघा, हे त्यांनी या निवडणुकीत केलं आणि लोकांच्या ते सगळं लक्षात आलं. नाही, आणि वर्षभर तुम्हाला संघटना बांधावी लागते ना. लागतेच. ते तुम्ही तुम्ही काहीच नाही संघटना करणार. बांधणार नाही. उद्धव ठाकरे पण मुख्यमंत्री झाल्यापासून संघटनेकडे तुलनेने लक्ष नाही. बाळासाहेबांचंही नसायचं तुलनेने लक्ष, पण पण बाळासाहेबांकडे अष्टप्रधान होतं. पण बाळासाहेबांचा करिश्मा होता आणि बाळासाहेबांकडे बरोबर. अष्टप्रधान म्हणायचे ते. अष्टप्रधान बरोबर. होतं. मनोहर जोशी, ते दत्ताजी नलावडे, अगदी नवलकर ते वगैरे सगळं सगळेच. जातीचं समीकरण त्यात साधलेलं होतं. ब्राह्मण, सिकेल यांनी माणसंही भुजबळ घडवली होते. नाहीत आणि हो, करिश्माही बरोबर. करता आणि नाही आला. तसं उद्धवकडे टीम पण नाही, हम्म. राजकडे पण कोणीच टीम नेते दिसत नाही. म्हणजे एक त्यांच्याकडे फक्त संजय राऊत आणि अनिल परब संपलं. हे असं नाही चालत. आता आपण म्हणजे आणि दोघांच्या मागे लोक नाहीत असे. हा. हो. आपण आता चर्चा करताना थोडंसं मागे पण वळून बघितलं, म्हणजे महाराष्ट्रातले राजकारणी कोण कोण होते, कशा भूमिका घेतल्या आणि कसं हे केलं. तर एक काळ असा होता की ज्या वेळेला विचारसरणी नावाची गोष्ट होती. आता असं दिसतंय का की सत्ता हीच फक्त विचारसरणी आहे? कारण आता शिंदेकडे बघितलं किंवा अगदी अजितदादांकडे बघितलं तर, आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा किंवा एकूण महाराष्ट्राचा तो जो राजकीय पोत आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर बदलतोय असं वाटतंय का? नाही, सत्ता असायला सुद्धा हरकत नाही, कारण हा. राजकीय पक्षाचं अंतिम ध्येय सत्ताच सत्ताच हेच असणार. असायला. बरोबर. पण ही सत्ता पण नाहीये, ही दुकानदारी आहे. हा. म्हणजे त्याला कधी सुरुवात झाली मला ज्यांनी आणीबाणीच्या खलनायकाची भूमिका बजावली, हा. ज्यांनी अडवाणी ते वाजपेयी ते जयप्रकाश यांना तुरुंगात टाकलं, हा. ते विद्याचरण शुक्ला ज्या वेळेला भाजपने पावन करून घेतले ना मध्य प्रदेश मधल्या एका जागेसाठी, हा. किंवा सुखराम पण आले. पुढे तिथेच येत होतो, हा. सुखराम आले किती त्याच्यामध्ये. नावं घ्यावी असं झालं. हा, मग ती त्याचा लाटच शेवट शेवटी अजित पवारांना बरोबर. 4 दिवसात मोदींनी विधान 70,000 4 कोटीचा दिवसात, त्यानंतर 4 त्याच्यामुळे दिवसात म्हणजे पैसा फेको आणि हे म्हणजे दुकानदारी सध्याचं आहे. राजकारण केवळ सत्ता कारणापुरतं राहिलेलं आहे. त्याला वैचारिक काही आता बाकीचे प्रश्न फक्त एवढाच आहे की राजकारण आणि राजकारणी हे सत्तेचा विचार करतायत. हम्म. मतदार कसला विचार करतायत? हा. मतदार हे त्यांना मिळणारी आश्वासनं, त्यांना मिळणारी त्यातला भावनिक, एक- ज्या त्याचा वेळेला विचार करून त्यातलं एकदा तुम्ही थेट लोकांना प्रकाश- पैसे द्यायला सुरुवात हा, करता. ज्या वेळेला हा. आपण राजकारण्यांना भ्रष्ट ठरवतो त्यावेळेला त्याचा अर्ध भ्रष्टाचाराचा भाग हा आपल्याकडे असतो. हो, अर्थात. मुंबईमधल्या उच्चभ्रू सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीच्या वेळेला आमच्या सोसायटीच्या टायली हो, बरोबर आहे. बांधून बाकडी घाला, अमुक तमुक करा. दरवाजे लावून द्या. त्यामुळे जो मध्यम वर्ग नावाने ओळखला जाणारा वर्ग होता तो पण करप्ट झाला. जो उच्च मध्यम वर्गात गेला आणि ज्यांची पोरं बाळं अमेरिकेत जाऊन हो, भारत हो, माता की जय अगदी. तिथून हा. घोषणा देऊ लागली, ते राहिलेले इथे ते सोडले, ते टिपं गाळत बसले. आणि नंतरचा जो एक मोठा वर्ग आलेला आहे त्याला विकत घेता येतं हे इतक्या मार्गाने दिसून आलेलं आहे. आणि हा माणूस विकायला जायला तयार आहे. त्याच्यामुळे मी जर पैसा टाकून एखादी गोष्ट खरेदी करू शकत असेल तर का, म्हणजे इतरांना विकणारा आणि विकत घेणारा याच्यातलाच व्यवहार आहे हो, हा. अगदी बरोबर. आता थेट बायकांना 1.5 कोटी बायकांना तुम्ही दरमहा पैसे देताय, हम्म. 3 सिलेंडर देताय. बरं, पूर्वी काय होतं की एक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा एक काळ होता की ज्याच्यात एक काहीतरी आदर्शवाद वगैरे या गोष्टी हे ते होत्या. संपलंच तोही सगळं. संपलेला आहे. नाही, आणि त्याच्यामुळे ह्याच्यात पैसे तू फेकून- महत्वाच्या मुद्द्याला हात घातला. हे महिलांना ते हे देत आहेत वगैरे वगैरे, पण त्यातला पुरुषी वर्चस्ववाद लक्षात घे. हम्म. हो. तुम्हाला पैसे देणारे मतं आम्हालाच द्यायची. बरोबर. हो, हो. बरोबर. महिला नेते आहेत का? नाही. त्या निवडून आलेल्या आहेत का? बरोबर. म्हणजे पूर्वी जसं गावकुसा बाहेरच ते स्थान होतं, आता फक्त तुम्हाला पैसे देऊन गावकुसा बाहेर बरोबर. ठेवलेलं आहे. स्थान दुय्यमच आहे. म्हणजे हे स्त्री दाक्षिण्य असतं ना ते नाही. तर कौतुक केलं असतं की आम्ही आमच्या घरातच नेती बसायचे, पैसे हा, घ्यायचे आणि पैसे घ्यायचे आणि आम्हाला आम्हाला मतं द्यायची. साड्या आणा किंवा ते काय करायचं ते करा, मतं मात्र आम्हाला द्या, या पातळीवरती आहे. त्याच्यामुळे याच्यात काही सांस्कृतिक दृष्ट्या किंवा राजकीय दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या आपण वर जातोय असंही नाहीये. हे म्हणजे हा. नाही, आणि याच मुद्द्या पुढे न्यायचा असेल तर मवियाकडे काही धोरणच नव्हतं. कारण त्यांनी पहिल्यांदा त्या योजनेला विरोध केला. 1,500 रुपये महिना, 1,500 3,000 महिना रुपये द्यायला नंतर. विरोध केला हा. की सरकारी तिजोरीत अमुक आहे आणि तमुक आहे. आणि पुढच्या काही दिवसातच त्यांनी आम्ही 3,000 रुपये देऊ म्हणून सांगितलं. म्हणजे धरसोडीचं नाही, ही तेव्हा लोकांच्या- लाच देण्याची जी पद्धत आहे ही हा. लाचच आहे. ही लाच लाचच आहे ना, आहे. 100% लाच लाच आहे. देण्याची मला वाटतं त्याला थोडा आणि सोबर लोक- शब्द मतदारांचं मुलं जागृत म्हणता येईल किंवा जनकल्याणाच्या योजना आहे. किंवा लाभार्थीकरण लाभार्थीकरण आहेच आहे. हो. कल्याणाची असेल तर तुम्ही रोजगाराचे प्रश्न सोडवा. हा. हा. तुम्ही ते न करता पैसे देता आहे ही लाच. आणि लोकांनी
हे गृहीत धरले आणि हे आता एक्सेप्ट मान्य आहे. झालेलं आहे. हे त्यांना मान्य आहे आता लोकांना. फक्त आता ते कारण कुठून आणणार आहेत पैसे? आमच्याकडे हा. काम करणारी बाई म्हणाली ज्यांनी पैसे दिले त्यांनाच मतदान करणार. बरोबर आहे, आणि साहजिकच असं हे जो वाटतं. जो काय ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, हा, त्याच्यामुळे तसंच आहे. आणि पैसे देण्याची ताकद नेहमी विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांकडेच जास्त असते. बरोबरच आहे. त्यामुळे हे खूपच आणि कसं आहे माहिती आहे का की कुठेतरी ना मग आपल्याला आपल्या मूल्य व्यवस्थेचा विचार करायला हवा. देवदर्शनासाठी दिलेली लाच जर चालत असेल ना हम्म. तर तुम्हाला राजकीय कामासाठी दिलेली बरोबर. लाच पण मान्य करायला हवी ना. ते वाईट आणि हे चांगलं असं नाही असू शकत ना. हे हे कसं मान्य करायचं आहे आणि त्याच दिशेने आपण चाललेलो आहोत. जर सगळंच विकत घेता येत असेल, दर्शनही विकत घेता येत असेल तर लोकप्रतिनिधी विकत घेता येतो हे मान्य केलं. तीर्थयात्राच देतात तेच ना, हो. तेच तेच ना. तीर्थयात्रेलाच पैसे द्यायचे नंतर काय करणार? या सगळ्या निवडणुकांबद्दल आपण बोललो, सगळे मोठे पक्ष त्यांच्याबद्दल बोललो. वंचितचा उल्लेख झाला, प्रकाश आंबेडकरांचा. बच्चू कडू आहे, छोटे छोटे पक्ष आणखीन होते, वंचित आहे, प्रहार आहे किंवा काय. तर त्यांची तर म्हणजे काय शकलच उडाली अशी अवस्था बरं आहे. झालं पण. तर तर हे जे आणखीन छोटे छोटे पक्ष आहेत यांचं काय म्हणजे भविष्यातलं राजकारण जे आहे ते कसं असणार आहे? जे सतत डील करणारे पक्ष आहेत ना हा, ते संपले तर काही वाटणार काही हा, वाटणार जे आता लगेच म्हटलं की हो. बरं झालं असं. डील करणारे जे पक्ष आहेत, मी आता परत कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, आता हा. माहितीच आहे सगळ्यांना. कारण ते कधी इथे असतात, कधी तिथे असतात, कधी आघाडी बरोबर असतात, कधी युती बरोबर असतात, कधी स्वतंत्र असतात, कधी आणखीन एक मागणी करतात, कधी वेगळीच मागणी करतात, असं जे सतत चालू आणि असतं. मतदानाच्या आदल्या दिवशी भला मोठा एवढे रोख वाटतायत वगैरे 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 तो एक तमाशा झाला. ते सगळे हरलेच ना शेवटी. हो. ते सगळं जे आहे ते काही त्याच्यात हे अर्थ- बरं, बच्चू कडूचं असं आहे की एखादा माणूस काम करतोय अपंगांसाठी वगैरे हे सगळं ठीक आहे, हम्म. पण त्याला इतकं आउट ऑफ प्रपोर्शन त्याला इतकं नाही नाही, त्याच्यात मला वाटतं मीडियाची पण खूप हा. चूक आहे. अशा लोकांना प्रचंड इलेक्ट्रॉनिक मोठा- मीडिया मोठं इलेक्ट्रॉनिक त्याला केलं कारण मनोरंजनीकरण झालंय ना. हो. राजकारणाचं मनोरंजनीकरण म्हणजे कुणाविषयी वैयक्तिक काय म्हणायचं नाही, पण ते दाम्पत्य त्याच परिसरातलं हो. काय आपण काय- गुणवंत सदावर्तेला हिरो करतो, हो. नंतर कोणत्या गोपीचंद पडळकरनं हिरो करतो, म्हणजे कोणालाही हिरो करतो आपण. हे जे आहे ना, तर त्यांचं तेवढीच जागा होती. आपल्याला वाटलं की ते खूप मोठे मोठे आहे. आपल्याला भासवलं गेलं. आणि त्याच्यात तू म्हणजे म्हणालास तसं इलेक्ट्रॉनिक माध्यमांची भूमिका इलेक्ट्रॉनिक जास्त. त्याच्यात प्रिंट मीडियाला मी अजिबात दोष देऊ इच्छित नाही. नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणि विशेषतः रोज सकाळी त्यांनी त्याची सुरुवात हा. संजय राऊत विरुद्ध बरोबर. नितेश राणे अशी जी त्यांनी लढाई लावून दिली आणि ती म्हणजे एका चॅनेलने लावल्यावर दुसऱ्या चॅनेलला लावणं करावंच भाग पडलं, असं झालं ते. कारण स्पर्धेमध्ये आहेत त्यामुळे कारण लोकं चहा पिता पिता ब्रेकफास्ट करता करता ही बरी कर्म नाही, म्हणजे किती बदलले परत सुद्धा हा मुद्दा म्हणजे तो मगाशी आपण फक्त त्याला स्पर्श केला की एका चांगल्या सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या विषयाचं आपण थिल्लर मनोरंजनीकरण करून टाकलेलं आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी तर एक बातमीदारी केलेली आहे. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, हा. लाटणं मोर्चा आणि महागाईच्या प्रश्नावरती येणं. आता हे काही नाही, मनोरंजनीकरण. नाही, मी म्हणूनच म्हटलं की तो सगळा आणि पोत संध्याकाळच्या बदलतोय आणि चर्चा जर हिंदी चॅनलच्या पाहिल्या ना, तर रोज का देशामध्ये दंगली होत नाहीत अशी भीती वाटावी असं वातावरण असतं तिथे. त्याच्यामुळे आपण जबाबदार आहोतच या सगळ्याला. हा. येणाऱ्या काळात म्हणजे आता मुख्यमंत्री पदाचा निकाल जवळपास झालाय, फक्त ऑफिशियली डिक्लेअर व्हायचं राहिलंय आणि असं आपण म्हणतोय की देवेंद्र हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल. आत्ता म्हणजे मधला काळ जर का आपण सोडला तर जेव्हा पूर्वी विरोधी पक्ष किंवा अगदी मुख्यमंत्री असताना पण देवेंद्रच्या संदर्भात जाणकार नेता म्हणजे वेगवेगळ्या विषयांची जाण आहे, अगदी अर्थशास्त्राची जाण आहे, बाकी सर्व गोष्टींची जाण आहे आणि आत्ता बहुमत आहे हातात. तर काही चांगल्या अपेक्षा आपण करू शकतो का की जे लाभार्थीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत तेच आणखीन जोरात आणखीन जोमाने सुरू राहतील आणि महाराष्ट्राची वाटचाल आणखीनच एकदम वेगळ्या दिशेने सुरू राहील असं माझी वाटतंय? एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून किंवा माझी इच्छा म्हणू हा. की ज्या पद्धतीने त्यांनी सोडाचं राजकारण करून हा. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले हम्म. आणि त्यांची अवस्था आता अशी झाली आहे की 10 आणि 20 एवढ्या जागांवर ते येऊन ठेपले. बरोबर. आता त्यांनी आपलं एवढं मोठं संख्याबळ हा. आहे ते महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनहितासाठी लावावं. पुन्हा आता याच्यातले कसे फोडून आपल्यात आणता येतील हा. काही गरज नाही. असलं राजकारण त्यांनी आता कृपया करू नये एवढीच माझी इच्छा. माझा असा अंदाज आहे, हे लाभार्थीकरण जे आहे ना, हे आता झालेलं आहे, हा. ते चालू ठेवतील. हे बंद होण्याची शक्यता नाही. शक्यताच हा. नाही, सुतराम शक्यता फक्त नाही. यापुढे ते होणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि तशी शक्यता मला वाटते. ओके. कारण शेवटी आपलं जे बजेट आहे, त्या आपल्या राज्यावर असलेलं संकट आहे, हे इलेक्शन एकदा संपल्यानंतर त्याचा विचार होऊ शकतो.
म्हणजे पुढची 5 वर्ष होईल, शेवटच्या वर्षात परत काहीतरी वेगळं येईल. हा. पण आता असं मला वाटतं की काही पुढची कठोर किमान निर्णय- 3 वर्ष म्हणजे निवडणुकीची आधीची 2 वर्ष हो, पण सोडली याच्यात तर कसं आहे माहिती आहे का की आपण एकाच बाजूने विचार करतोय. कुठल्याही नेत्याला ना त्याच्या पक्षातला संघर्ष हा एक विचार करावा लागतो. हो. बरोबर. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा हिंदुत्ववादी अवतार हा त्या पक्षामधल्या हिंदुत्ववादी बाकीचे मुख्यमंत्री, तू कसा एवढा हिंदुत्ववादी नाही, हा. त्याच्यातनं तो एक झाला. हे मनोरंजनीकरण त्याच्यातनं झालं, लाभार्थीकरण त्याच्यातनं झालं. त्याच्यामुळे त्यांचा पक्ष त्यांना किती चांगलं काम करू देतो, हो. त्यांच्या पक्षातली आतली स्पर्धा त्यांच्या हम्म. भविष्याची आणि एकूण. हा ते पण महत्वाचं ठरलं आणि त्याच्यावरती कुणाचंच नियंत्रण नाहीये. केवळ पक्ष नाही, या सर्व हिंदुत्ववादी संघटना आहेत ना, हो बरोबर. त्या तर इतक्या वेगाने Aggressive आहेत. आता म्हणजे आक्रमक. आता मला वाटायला लागलं की देशामधलं कुठलंही चर्च किंवा कुठलीही मशीद किंवा कुठलाही दर्गा हो. हा काढला की ह्याच्या खाली काही शिवलिंग. नाही, नाही, अजमेरच्या दर्ग्याची आजच हो, बातमी आहे हो, की हो. अजमेरच्या म्हणजे हे आणि या प्रसिद्ध- गोहत्या बंदीचा निर्णय म्हणजे फडणवीसांनी घेतलेला आहे हो हो. अनपेक्षितपणे. म्हणजे ज्या निवडणुकीच्या वेळेला ती स्पर्धा किती वाईट असते ती, म्हणजे लव्ह जिहाद हा किंवा काय वोट जिहाद. हो. वोट जिहाद हा म्हणजे काय बरोबर. म्हणजे तुम्ही त्यांना मतदान केलं म्हणजे जिहाद झाला, हा जो विचार आहे ना, लव जिहाद मध्ये किमान फसवणुकीचं हे असतं. वोट जिहाद मध्ये काय आहे, म्हणजे मी कोणाला मतदान द्यायचं, म्हणजे एखाद्या माझ्यासारख्या हिंदूने मुसलमानाला मत दिलं म्हणजे तो सुद्धा वोट जिहाद जिहाद. होतं ना. बरोबर. आणि हा फक्त ते मुस्लिमांपुरता वापरत होते शब्द, दलितांना देत होते तेव्हा वापरत नाही, नव्हते. तेच ना, म्हणजे ब्राह्मणांना नाही, देत होते त्याच्यात- पुण्यामध्ये. हा आणि त्याच्यात ती गंमत कशी आहे, एक है तो सेफ आहे धर्म म्हणून ठीक आहे, बरोबर. पण एक आहे तो सेफ आहे धर्माच्या म्हणजे काय जातीच्या पातळीवरती बरोबर. तुम्ही जात विचार करू अजिबात नका, नव्हता. पण हा. धर्माच्या पातळीवर विचार करा मात्र, असं ते आहे. आणि म्हणून मला वाटतं ती आतली स्पर्धा आहे ना, म्हणजे हे तू अधिक हिंदुत्ववादी, या राज्याचा हा. मुख्यमंत्री का, या राज्याचा मुख्यमंत्री अधिक हिंदुत्ववादी, याचा त्यांना विचार करावा लागेल. आणि याच्यात म्हणजे आठवणारा मुद्दा कुठला आहे की 2019 साली हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. हम्म. हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपला बहुमतापासून लांब राहावं लागलं, हो. महाराष्ट्रात बहुमतापासून लांब राहावं लागलं. हरियाणात सत्ता यावी यासाठी अमित शहा तिथे बसून राहिले आणि हरियाणासारख्या एवढ्या राज्याची 10-12 खासदार आहेत पण तिथे, ते महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही महाराष्ट्राकडे ते. लक्ष हा. दिलं नाही. का दिलं नाही, ते सलग दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. त्यामुळे अंतर्गत स्पर्धा आहे ना, ही पण मला असं वाटतं की प्रत्येक नेत्याला विचार अंतर्गत स्पर्धा मला वाटतं आता जर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद मान्य केलं तर अजित पवारांना तर करावंच लागेल. म्हणजे 2 मराठा उपमुख्यमंत्री होतील, मग ब्राह्मण मुख्यमंत्री करायचा का ओबीसीचा आपला जो एवढा मोठा हा. वास्ट बेस आहे, त्यामुळे चर्चा एक आता ती ओबीसीला तशी होईल मुख्यमंत्री ती, करावं. पण म्हणजे याच्यात निर्णायक भूमिका ही संघाची हो, आहे. बरोबर. संघ काही म्हणजे 100% फडणवीसांसाठी हो हो अर्थात त्यामुळे बरोबर. त्यांना आता तो मुद्दा नाहीये. पण फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर बाकीची फडणवीस किती कसे रचना- वागतात आणि बाकीचे कसे रिॲक्ट वागू देतात वागू- त्यांना. बरोबर. हा मुद्दा महत्वाचा असेल. त्याच्यामुळे महाराष्ट्र मला वाटतं एका अर्थाने लक्ष ठेवावं असं राज्य पुढचे आणि काही काळ तरी मला वाटतं राहील. या सर्व पक्षांनी ना पुन्हा आपल्या बेसिक कडे जाहीर विचार करायला पाहिजे. म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची असो किंवा शरद पवारांची असो की काँग्रेस, हे सगळेजण एकमेकांच्या इतके जवळ आल्यामुळे त्यांच्या भूमिकांमध्ये जे काही सरमिसळ झाली. सरमिसळ झाली तर दे हॅव टू गो टू. आणि याच्या पुढे म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये गोईंग फॉरवर्ड या अर्थाने म्हणतात ना, असं म्हणजे काय म्हणतात, हे पूर्णपणे खोटंही ठरेल. पण उत्तर याच्या पुढच्या कालखंडामध्ये मला असं वाटतं की हिंदुत्ववादी आणि विचारबिंदूच्या डावीकडे असलेले असे 2च गट राहतील. त्या 2 गटांची सगळ्यांना हळूहळू म्हणजे जे खरं त्यांच्याशी- भाजपला कदाचित अपेक्षित आहे की हा, दोनच पण फक्त- म्हणजे भाजपला सुद्धा एक उत्तर ध्रुव एक हो. असू शकतो तो. तसं ध्रुवीकरण वैचारिक पातळीवरती होईल अशी चिन्ह दिसत आहेत. आता बघायचं. ओके. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद लोकसत्ता विशेष चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. तर मित्रहो, या निवडणुकांमध्ये आपण काय पाहिलं आणि कशा कशा गोष्टी घडत गेल्या त्याचं विश्लेषण आपण आता या तज्ज्ञ आणि जाणकारांकडनं समजून घेतलं. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, राजकीय आणि सर्वच पोत जो आहे तो आता बदलत चाललाय आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी पक्षांची वेगवेगळ्या मंडळी आहेत, मग ते शिवसेना असतील म्हणजे 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, राज ठाकरे, आणि सगळ्यात महत्वाचं एक राहिलेलं फक्त ते म्हणजे काँग्रेसची अवस्था यातली काय आणि कशी असणार आहे. कारण खूप मान्यवर म्हणजे मोठमोठी मंडळी जी आहेत ती अगदी काठावर पास झाल्यासारखी अवस्था आहे आणि जे बडे नेते होते
त्यांना पराभवाला सामोरं जायला लागलंय. तर आपण सगळ्यांबद्दल बोललोय, पण शेवटचं अगदी काँग्रेसबद्दल. तोच तो मगाशी जो मुद्दा म्हणला ना की हा. काँग्रेसला ध्रुव म्हणून उभं राहावं लागेल. हा. आणि हा एक मुद्दा. पण अजून एक लक्षात घ्या ना की कर्नाटक राज्य त्यांच्याकडे आहे. हा. आता तेलंगणा तिथे झालेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये ते सत्तेमध्ये नाहीयेत पण त्या बाजूला आहेत. त्यामुळे मला हिमाचलमध्ये आहे. हिमाचलमध्ये हा. त्यांची सत्ता आहे. झारखंडमध्ये आता आज आता परत त्याचं- झारखंड मुक्ती मोर्चा बरोबर हा. त्यांना म्हणजे महाराष्ट्र बरोबर झालेल्या हा. निवडणुका तिथेही परत लाभार्थीकरण हा निर्णय हा. ठरलेलाच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक डावीकडे आणि उजवीकडे हे दोन पक्ष राहतील. डावीकडच्या पक्षाचं केंद्रस्थान काँग्रेसला काँग्रेस. मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. ममता बॅनर्जी आणि हा. अन्य राज्यातले जे एक स्थानिक नेते आहेत बरोबर. तो संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी राहुल गांधी आणि या मंडळींना 24 तास राजकारण करावं नाही, लागेल. त्यांना मुख्य म्हणजे हा विचार करावा लागेल की एक पूर्वी असा सर्वसाधारण समज होता की काँग्रेसचा किमान 18% मतं घेतं. या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 4-5 टक्क्यांनी मत कमी होऊन नाही मतं वाढलेली आहेत. मतं वाढलेत. मतं 20% आहेत. मतं 20% हा. ती मतं गेल्या 20% वेळच्या लोकसभेला पण 20% होती. खाली काँग्रेस जात जात नाही. नाहीये. हा. काँग्रेस जात नाही म्हणून त्यातला परत म्हणजे तू म्हणालास तर त्यातलं लक्षात घ्यायला कुठला मुद्दा आहे की आत्ताच्या निवडणुकीला अमित शहाना कोणी थांबवलं नव्हतं की 100% भाजपची हाक द्यायला. बरोबर. पण ते जात नाहीत कारण त्यांचं मतांचं प्रमाण वाढत नाहीये ना. बरोबर. म्हणजे गोळाबेरीज करून इकडून तिकडून करतायत. पण 24-25%, 30% आणि त्याच्या पलीकडे 100% देतात. तुम्हाला कधी होतं जेव्हा तुमची 35 ते 40% बरोबर. एकगठ्ठा मतं तयार होतात. त्याची ते वाढ बघतायत. बरोबर. त्यासाठी ह्या सगळ्या बेरजा कराव्या लागणार आहेत. म्हणजे शरद पवारांचं बेरजेचं राजकारण आता भाजप अधिक सक्षमपणे करतोय करायला लागले. असं म्हणावं लागेल. खूप खूप आभार तुमचे लोकसत्ता विशेष चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. महाराष्ट्राचा पोत नेमका काय बदलतोय, कसा बदलतोय हे आपण आता या चर्चेतनं जाणून घेतलं. अशाच अनेक चर्चांसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.